सोलापूरच्या रेरोडच्या घरकुलांच्या वसाहतीवरून आता श्रेयाची लढाई सुरू झाली आहे। ही घरकुल योजना फडणवीस मोदींच्या खास प्रयत्नामुळे पूर्णत्वास गेल्याचा दावा केला गेलाय। तर शरद पवारांनी सुद्धा श्रेयाच्या लढाईवरून भाजपाचे कान टोचलेत। सोलापूरची घरकुल योजना ही नरसय्या आडम यांच्या प्रयत्नाचं फलित असल्याचं पवारांनी म्हटलंय। पाहूया त्या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। सोलापूरच्या रेरोडच्या घरकुलांच्या वसाहतीवरून आता श्रेयाची लढाई सुरू झाली आहे। ही घरकुल योजना फडणवीस मोदींच्या खास प्रयत्नांमुळे पूर्णत्वास गेल्याचा दावा केला गेलाय। मुख्यमंत्री असताना सोलापूरच्या घरकुलांच्या योजनेला मंजुरी मिळाल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। कामही आपल्याच प्रयत्नांमुळे सुरू झाल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। मोदी सरकारने ही घरकुल योजना पूर्णत्वास नेल्याचं फडणवीसांनी सांगितलं। याला मान्यता माझ्या काळात मिळाली, त्याचं काम माझ्या काळात सुरू झालं। याला सगळ्या परवानग्या केंद्र सरकारने मोदीजींनी दिल्या, याला पैसे मोदीजींनी दिले, उरलेले पैसे पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी मिळाले। उद्धव ठाकरेंच्या सरकारचं काही कर्तृत्व याच्यात नाही। कर्तृत्व शून्य सरकारने याच्यात काहीच केलेलं नाही। शरद पवारांनीही श्रेयाच्या लढाईवरून भाजपाचे कान टोचलेत। सोलापूरची घरकुल योजना ही नरसय्या आडम यांच्या प्रयत्नाचं फलित असल्याचं पवारांनी म्हटलंय। मोदींनी आडम मास्तरांच्या या कर्तृत्वाबाबत दोन कौतुकाचे शब्दही काढले नाहीत। याबाबत आश्चर्य सुद्धा व्यक्त केलंय। उद्घाटन त्यांनी केलं। माझ्या मते सगळ्या वाचण्यात तुम्ही दिलंय। या प्रकल्पाचं 100% श्रेय हे आडम मास्तर नाही, आणि ते आजच नाही, अनेक वर्ष त्यांचा हा कार्यक्रम होता। मोदी सरकारकडे काही दाखवण्यासाठी नाही, त्यामुळे नरसय्या आडम यांनी केलेल्या कामाचं श्रेय घेण्याची धडपड सुरू असल्याचा आरोप होतोय। किमान निवडणुकीपर्यंत तरी सोलापूरच्या घरकुलांची श्रेयाची लढाई आता सुरूच राहणार अशी चिन्ह दिसू लागली आहे। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।